जुन्या 500 आणि 1000च्या 6 लाखांच्या नोटा बदलून दिल्यामुळे कॅशियरला निलंबित करण्यात आले। हिंगोलीमधल्या औंढा नागनाथमध्ये ही घटना घडली आहे। बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ओळखपत्र आणि अर्ज न घेता कॅशियर बाबूराव गुहाडे यांनी नोटा बदलून दिल्या। गुहाडेंविरोधात शाखा प्रबंधकांनी पदाचा गैरवापर केल्याची तक्रार दाखल केली आहे। एकूण 6,10,000 रुपयाच्या जुन्या नोटा घेऊन त्या बदल्यात 2,000 रुपयाच्या नवीन नोटा कोणत्याही आयडेंटिटी प्रूफ किंवा त्यांचे फॉर्म भरून न घेता लोकांना वितरित केलेले आहे। अशा तक्रारीवरून पोलीस स्टेशन औंढा येथे गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 98/2016 कलम 409 प्रमाणे दाखल झालेला आहे। प्राथमिकदृष्ट्या त्यांनी RBI आणि शासनाने जे घालून दिलेले नियम होते त्या नियमाचं उल्लंघन करून बेकायदेशीररित्या पैसा एक्सचेंज केलेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।